तर विजय शिवतारेंना मावळमधून मुंबईमध्ये जाऊ देणार नाही अजितदादांवर केलेल्या टीकेनंतर बापू भेगडे यांनी शिवतारेंना थेट इशारा दिलाय। तर भेगडेंनी दादागिरीची भाषा करू नये असं शिवतारे म्हणाले। शिवतारेंची गाडी अडवणारा अजून कोणी आला नाही असा इशारा शिवतारे यांनी दिलाय। विजय शिवतारे यांनी बापू भेगडे यांना प्रत्युत्तर दिलंय। दादांनी सांगू किंवा न सांगू, आम्ही आमचे कार्यकर्ते, ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, दादाच्या गटातील ही सगळी मंडळी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो ऑलरेडी दादांना सांगितलेला आहे। आम्ही कुठेही आमचं वक्तव्य करणार नाही, पण काम करून दाखवू एवढंच सांगू इच्छितो। आणि हा पुन्हा बॉम्बे पुन्हा हायवे हा मुंबईला कनेक्ट असतो एवढंच मी सांगेल। याच्यामधून तुम्हाला काय समजायचंय ते समजून जा। नाही, आडू असेल किंवा काही असेल तो नंतरचा भाग आहे, पण आम्ही आमची स्ट्रॅटेजी आता फोनच्या माध्यमातून का सांगू। हा शिवतारे कुणाच्या ज्याच्यात जेवढी हिंमत असेल ना रोखून दाखवावं त्याने। अजित पवारचे हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापला मत मागण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार आहे। दादागिरीची भाषा कोणी केली तर म्हणा विजय शिवतारे समुद्रात पोहणार आहे, डबक्यात नाही। कोणी हे अशी दादागिरीची भाषा कोणी केली, राज्याच्या गृहमंत्र्यांनी लक्षात घ्यावं। कोण बापू भेगडे मला माहीत नाही, पण त्यांना म्हणावं तू जिथे सांगशील ते हे जर असे जर धमक्या दिल्या ना की मुंबईच्या दिशेने जाणारा रस्ता वगैरे सगळे रस्ते विजय शिवतारेंना माहीत आहेत, म्हणावं नादी लागू नका।